अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 1.5 लाख रुपयांची मदत दिवाळीपूर्वी थेट खात्यात जमा करावी अशी मागणी शेतकरी संघटनेकडून करण्यात आली आहे। या पार्श्वभूमीवर अकोल्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी राज्य सरकारच्या निर्णयाचा निषेध करत जीआरची होळी केली आहे। लातूरमधील औसा तालुक्यात अतिवृष्टीमुळे फटका बसलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे। आमदार अभिमन्यू पवार यांनी शेतकऱ्यांसाठी 1.25 कोटी रुपयांची मदत जाहीर केली। या मदतीचं वाटप सुरू करण्यात आलं आहे। पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील ओतूर परिसरात अचानक मुसळधार पावसाने हजेरी लावली। या पावसामुळे ओतूर बाजार समिती परिसरात विक्रीसाठी आणलेला भाजीपाला पूर्णपणे भिजलाय। त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून शेतकरी हवालदिल झाला। भिवंडीतील भोकरी गावात एका शेतकऱ्याने 2.5 एकर शेतात भात बियाण्यांची लागवड केली, मात्र या भात बियाणं बोगस निघाले। त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून शेतकरी हवालदिल झाला। त्यासाठी नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली। धाराशिवमध्ये पुरात खरडून गेलेल्या जमिनीला पुन्हा शेती योग्य बनवण्यासाठी धाराशिव पॅटर्न तयार होणार आहे। नदीकाठच्या जमिनीवर पाण्यावर शेती करता येईल का यासाठी तज्ज्ञांकडून अहवाल मागवण्यात आला। पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी अधिकाऱ्यांना महिनाभरात अहवाल तयार करण्याच्या सूचना दिल्या। वाशिम जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे सोयाबीनचं मोठं नुकसान झालंय। त्यामुळे शेतकऱ्यांना एका एकरातून केवळ 2 ते 4 क्विंटल इतकंच उत्पादन मिळालं आणि सध्या सोयाबीनला कमी भाव मिळतोय। तसंच नाफेडनेही अद्याप खरेदी सुरू केली नसल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला। जालना जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानीचा अहवाल राज्य सरकारला जिल्हा प्रशासनानं सादर केला। या महिन्यात 33% अधिक नुकसान झाले। 6,03,393 शेतकऱ्यांच्या मदतीपोटी 421 कोटी 41 लाख रुपयांची मागणी सरकारकडे केली। ऐन दिवाळीत कांद्याचे भाव अजून कोसळण्याची शक्यता आहे। नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याचा साठा उपलब्ध आहे। कर्नाटकातील खरीप कांद्याची काढणी आधी सुरू झाली आहे। राजस्थान आणि गुजरातमधून खरीप हंगामातील कांद्याचा पुरवठा सुरू होण्याची अपेक्षा आहे। या सर्वच परिस्थितीत कांद्याचा बफर स्टॉक उपलब्ध होणार असल्यानं भाव कोसळू शकतात असं कांदा निर्यातदारांनी सांगितलं।